त्याच्या साथला प्रकाश भला भलं मोठं टार्गेट आहे, परंतु खऱ्या अर्थाने लेटेस्ट धारोळ संघाला देखील माहित आहे की इथे नागेवाडी या संघाची ही सलामीची जोडी देखील त्या प्रकारची आहे, कारण की अनेक सामने आपण पाहिलेत या दोन टीमच्या माध्यमातून टार्गेट कधीच दिसला नाहीये, तिथे फक्त आणि फक्त संघर्ष पाहायला मिळालाय। हे मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळणार यात शंका नाहीये। स्ट्रायकर वरती भालचंद्र कांबडी, नॉन स्ट्रायकर वरती प्रकाश भला, जितेंद्र शेंडे पहिले षटक हाताळण्यासाठी तयार। गेम ऑन होती, दुसऱ्या डाबाला होती सुरुवात। पहिलाच बॉल, इथे मात्र लाजवाब फटका, पहिल्याच बॉलवरती टिक फॉर टॅक्सचं उत्तर देत असताना ठोकलाय हा चौकार। मित्रांनो या मॅच मध्ये या बनवायच्या आहेत 86 धावा, या 86 धावा आहेत म्हणजे धारोळ संघाला देखील माहित आहे त्या प्रकारची फलंदाजी। इथे देखील फटका, काय कमालीचा टिक फॉर टॅक्सचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना अजून एक तडाखा, भालचंद्र कांबडीचा दरारा, ठोकला षटकार। आपलं गड्या 85 देखला तर अंधीच सांगतील, गड्या खेळा काय होतील ते बघू। ही आपली तर मात्र उलटी सुरुवात करा आपण, परंतु इथे मात्र टिक फॉर टॅक्सचं उत्तर, पहिला चौकार, दुसरा षटकार, 10 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र, इथे देखील भालचंद्र कांबडी ऑन फायर, जशाच तसे उत्तर, सासूशे तर सून सव्वा शेर, एक लावते चुना दुसरी मळते त्यावरती पुन्हा पुन्हा, इथे हा देखील लागोपाठचा दुसरा षटकार। स्वयंसेवक आता बाउंड्री लाईनला चिपकून राहा, चिपकून राहा। इथे खऱ्या अर्थाने स्वयंसेवकाला विनंती आहे। संघाची धावसंख्या 16, भालचंद्र कांबडी एक विध्वंसक फलंदाजीला सुरुवात केली। स्वयंसेवक निजू नका, कारण आज मॅच मध्ये मी मगाशी जोड म्हटलं होतं आजचा दिवस हा जणू काय फायनल डे आहे असं आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे कुणीही कमी नाहीये, फक्त इथे कमतरता आहे ती तुमचा आत्मविश्वास। मॅच बॉल आलाय, चला मॅच बॉल द्या। लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। इथे मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज जितेंद्र शेंडे वरती आक्रमण, भालचंद्र कांबडी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे। जितेंद्र शेंडे तयार, यावेळेस देखील हो आकुट टप्प्याचा चेंडू होता, फटका तिथे खेळून काढला, योगेश डीप मध्ये आहे। शेवटच्या क्षणाला चेंडूला आपल्या हातामधून सोडून दिलं गेलं आणि तिथे मात्र आपल्या संघासाठी योगेशला 2 धावा वाचवल्या। योगेशचं देखील कौतुक करावं लागेल। एकंदरीत आपण पाहू शकाल इथे मात्र यावेळेस देखील भालचंद्र कांबडी ऑन फायर। शियम माल तो नाही का, तो गोदड्यावाला आहे, तो कसा करतो सापचिर, असा काम चालू झालाय बाबा। कुंख चिरकात आणि कुंख नाही, उलुलुलु टुलुलुलु राजा राणी पको पको छपचर। इथे मात्र हा चेंडू सीमा बाहेर, षटकार। संघाची धावसंख्या 24। इथे मात्र लोअर फुलानेचा बॉल स्क्वेअर लेगला, इथे देखील बॉल थांबत नाही, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्रॉस होत असताना सेम टू सेम अनिल शेंडेने विध्वंसक फलंदाजी केली होती, त्याला प्रत्युत्तर देत असताना भालचंद्र कांबडीची देखील कमालीची फलंदाजी। या षटकामध्ये नागेवाडी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने 28 धावा, धारोळ संघाने बॅटिंगला सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 26 धावा। इथे त्याच धावेचा पाठलाग करत असताना नागेवाडी क्रिकेट संघाने बनवल्या 28 धावा। 18 चेंडू 58 धावेची गरज, 18 चेंडू 58 धावा। खऱ्या अर्थाने हा मेगा फायनल जणू काही पाहायला मिळतोय मित्रांनो। स्पर्धेची सुरुवात ही आहे, तर शेवट कशा प्रकारे होईल हे सांगता येणार नाहीये। इथे मात्र आपण पाहू शकाल सुशील तयार, इथे मात्र फुलटॉस बॉल वरती प्रकाश भलाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावलं जातं। इथे मात्र निश्चित मी मगाशीच म्हटलं होतं, एक शेर तर दुसरा सव्वा शेर, हार मानायला आला नाहीये। जणू काय हा मेगा फायनलचा सामना पाहतोय की काय। कमीत कमी मी सांगतो मला 17 ते 18 फोन आले होते या मॅचचे की नागेवाडी आणि धारोळ हा सामना किती वाजता चालू होईल। मी सांगितलं लाईव्ह पाहत राहा, सामना चालू होईल, कारण की त्याचं प्रत्युत्तर तशा प्रकारचं पाहायला मिळत असतं।
ओहो, इथे मात्र यावेळेस डॉट बॉल सुशीलनं प्रकाशच्या कुठेतरी आवाक्यापासून थोडासा बाजूला ठेवला गेलाय. इथे मात्र डॉट बॉल आला गेलाय. 16 चेंडू 52 धावेची गरज. मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मात्र संघर्ष पाहायला मिळणार आहे. 34 बनल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. एक धाव तर वेगाने इथे कंप्लीट झाली आणि इथे मात्र एकच धाव, कारण की इथे प्रकाशला देखील माहित आहे दुसरी कंप्लीट होऊ शकत नाही. विकेट फार इम्पॉर्टंट आहे, कारण की इथे 35 बनल्या गेल्यात. शेवटचे 15 चेंडू 51 धावा. या मॅच मध्ये मात्र निश्चित ज्या पद्धतीनं बॅटिंग पाहतोय धारोळ संघाची पहिली, आता नागेवाडी टीमची. इथे देखील भालचंद्र कांबडी. इथे मात्र जणू काही लिंबू 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 लिंबू. बॉल मात्र निघून चाललाय पुन्हा एकदा. साबाई सफर. असं मी मगाशीच म्हटलं होतं, हा मेगा फायनल. मुरबाड मध्ये हा सामना म्हटला तर मेगा फायनल, आणि इथे मात्र सामन्यामध्ये त्या पद्धतीने इथे संघर्ष पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलाय. पहा, रोमांच स्थिती आहे इथे. कधी काय होऊ शकतं, कारण की मॅच मध्ये आता बनल्या गेल्यात. फक्त आणि फक्त जर पाहिला तर इथे 10 चेंडूचा खेळ झाला आणि 41 बनल्या गेल्यात. आम्हाला 5 ओव्हरीला 40 नाही होत्या. काय फलंदाजी चालू आहे. शेवटचे 2 चेंडू मला वाटतं या षटकातले अजूनही शिल्लक आहेत. सुशील स्ट्राईक होती. भालचंद्र इथे देखील अजून एक मोठा फटका. भालचंद्र कांबडी नावाचं वादळ. टिक फॉर टॅक्सचं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील षटकार आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 47. 13 चेंडू 39 धावा. गड्या कसा कोरडा झाला आरडून काय सांगतो. इथे कमालीची कामगिरी चालू आहे. 47 बनल्यात. शेवटचा चेंडू. इथे देखील भालचंद्र कांबडी. इथे हा बॉल देखील निघून चाललाय. अजून एक इथे सीमारेषेच्या बाहेर. तुम्ही लावा कप्रिशन, आम्ही त्यामध्ये फाडू ऑपरेशन. असं काम चालू आहे इथे. या षटकामध्ये आले 4 षटकार. संघाची धावसंख्या 12 चेंडू मध्ये बनल्या गेल्या 53 धावा. भालचंद्र कांबडी इथे 9 चेंडू मध्ये 46 वरती विध्वंसक फलंदाजी करतोय. एकदा जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थाने या मॅच साठी व्हायला काय हरकत नाहीये. दोनही टीम साठी मित्रांनो टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये, कारण की मॅच त्या पद्धतीने आहे. इथे विजयासाठी 12 चेंडू आणि 33 ची गरज आहे. 12 चेंडू 33. खऱ्या अर्थाने किशोर शिंगवा भटवळ ज्यांच्या माध्यमातून नागेवाडी टीम साठी भरपूर शुभेच्छा आल्या. जरा पैसे पाठवा. इथे पाहावं लागेल. 12 चेंडू 33 बनवायचे. 12 चेंडू मध्ये बनल्या गेल्या 53. इथे 12 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. प्रकाश भला स्ट्राईक एंड वरती. सायंकाळचं सत्र. सायंकाळच्या सत्रामध्ये हा चाललेला घमासन युद्ध. या मॅच मध्ये मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना, शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आतापर्यंत जर पाहिला तर सर्वांच्या नंतर या मॅचने खेचल्यात. इथे देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक तर बनली गेले. स्ट्राईक आपल्याकडे भालचंद्र कांबडीने ठेवली गेली. भालचंद्रने फक्त 9 चेंडू खेळलेत. 46 धावा. वैयक्तिक बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक कमालीची बॅटिंग चालू आहे जी मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीला. आणि इथे मात्र अनिल पाटील खोंड्याजीवाडी ज्यांच्या माध्यमातून भालचंद्रसाठी आणि नागेवाडी टीम साठी भरपूर शुभेच्छा. आणि इथे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. अर्धशतक इथे कंप्लीट. भालचंद्र नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग. इथे मात्र तोड नाहीये या सामन्याला, जोड नाहीये. अभिनंदन भालचंद्र, कारण की या मॅच मध्ये आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक रेकॉर्ड हे तोडले जात आहेत. 10 चेंडू मध्ये 52 धावा. आणि इथे एकनाथजी वाघ ज्यांच्या माध्यमातून भालचंद्रसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. कमालीची कामगिरी. अजून एक इथे समोरच्या दिशेला 6 धाव्यांचा टोला. भालचंद्र कांबडी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतंय. मी मगाशीच म्हटलं होतं या सामन्यामध्ये टार्गेट कधीच पाहिला जात नाहीये, कारण की इथे फक्त संघर्ष पाहायला मिळत असतोय आणि त्या प्रकारची कामगिरी. आता संघाची धावसंख्या 66. 9 चेंडू 20 धावेची गरज. मॅच मध्ये इथे रोमांच आलाय. 9 चेंडू 20 धावा. इथे मॅच मध्ये पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रभाकर आगिवले ज्यांच्या माध्यमातून भालचंद्रसाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
इथे देखील अजून एक तडाखा. भालचंद्र कांबडी नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक फलंदाजी करत असताना हा बॉल देखील षटकार हॅट्रिक. पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक. आज षटकार हॅट्रिकला तोडच नाहीये आणि तिथे मात्र 72 बनल्यात. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये हा विध्वंसक रूप अवतार धारण केलाय. भालचंद्र कांबडी या खेळाडून 64 धाव्यांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यामुळे देखील ऑन द कार्पेट पद्न फटका. इथे मात्र जितेंद्र देखील मिसफील करत असताना अजून एक बॉल निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी इथे भालचंद्र कांबडी. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आता मात्र 7 चेंडू 10 धाव्याची गरज. भालचंद्र कांबडी 68 धाव्यांवरती खेळतोय. 13 चेंडूचा सामना केलाय. कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र हा बॉल देखील निघून चाललाय. अजून एक षटकार. आता 6 बॉल 4 धावेची गरज. 6 बॉल 4 धावा. मॅच मध्ये मित्रांनो कधी जर पाहिला कधी वार के पलटवार होऊ शकतं. मॅच मध्ये तो ट्विस्ट आहे. 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. परंतु मित्रांनो सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती असेल भालचंद्र कांबडीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 14 चेंडू 74 धावा नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खऱ्या अर्थाने कर्जतचा ठाण्या वाघ ज्या फलंदाजाला सातत्याने जर पाहिलं हुकमा इथे आपण पाहतोय. आणि इथे मात्र इथे मॅच झाली कंप्लीट. 5 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. तब्बल 88. इथे मात्र लाईनअप सेकंड जल्लोष नंतर सेकंड करून घ्यायचं आहे. इथे पहा. परंतु मित्रांनो धारोड टीम साठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण की ही मॅच आपण पाहिली ही एकट्या धारोड आणि एकट्या नागेवाडी टीम साठी नाहीये तर या दोन्ही टीमचे चाहते वर्ग होते आणि या दोन्ही टीमच्या चाहते वर्गाने खऱ्या अर्थाने हा सामना उचलून धरला होता आणि हा सामना जिंकलाय. आणि सुरेश केवारी एक युवा नेता नाथकुळा जांभूळवाडी टीमचा खऱ्या अर्थाने कणा त्यांच्या माध्यमातून भालचंद्र कांबडीसाठी 1001 रुपयाचं ऑनलाईन कॅश प्राइज. पहा हे प्रेम आहे या टीमचं. मी मगाशीच म्हटलं होतं कारण मला 16 ते 17 कॉल या सामन्यासाठी आले होते. कारण दोन्ही टीमकडे क्षमता भरपूर आहे. धारोड टीमनं देखील काय ताबडतोब फलंदाजी केली.